नमस्कार. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे व्रत केले जाते. तर या व्रतामध्ये काय खावे? तर या व्रतामध्ये शक्यतो महिला दूध, फळं आणि पाणी हे पदार्थ खाऊन संध्याकाळी उपवास सोडतात. तर जर तुम्हाला हे पदार्थ खाऊन उपवास करणे शक्य नसेल, तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. म्हणजे साबुदाण्याची खिचडी, भगर, फळं, दूध, चहा, कॉफी किंवा इतर उपवासाचे पदार्थ यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकतात. आणि त्यानंतर परत आपल्याला संध्याकाळी माता महालक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीचे व्रत कथा ऐकायची आहे, आरती करायची आहे आणि त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे. नैवेद्यामध्ये सात्विक आहार हवा, जसा की डाळ भात, एखादी पालेभाजी, एखादा गोड पदार्थ. तुम्ही खीरसुद्धा करू शकतात, कारण की खीर ही देवीला अत्यंत प्रिय आहे. किंवा दूध साखरेचा सुद्धा तुम्ही एखादा गोड पदार्थ म्हणून नैवेद्य दाखवू शकतात.